भाजपचे आमदार अतुल भातखळकर आपल्याबरोबर आहेत। अतुल भातखळकर जी अनिल परब विधान परिषदेचे ठाकरे गटाचे आमदार आहेत, नेते आहेत। त्यांनी एक विधानच केलं, त्यामुळे सत्ताधारी आज आक्रमक झाले, आंदोलन करतात। छत्रपती संभाजी महाराजांची तुलना त्यांच्याबरोबर केली, कितपत योग्य? नाही, बेशरमपणाचा, निलाजरेपणाचा कळस याच्यापेक्षा काही असू शकत नाही। हा छत्रपती संभाजी महाराज उभ्या महाराष्ट्राचा, उभ्या देशाचा, हिंदू धर्माचा हा फार मोठा अपमान आहे। जे ईडीच्या केसमध्ये आरोपी आहेत, भ्रष्टाचाराच्या केसमध्ये आरोपी आहेत, ज्यांनी पर्यावरणाचं नुकसान करून त्या ठिकाणी हॉटेल बांधलं, जे हॉटेल न्यायालयाच्या आदेशाने तोडलं आणि त्या संदर्भात त्यांच्यावर जी कारवाई झाली त्याची तुलना तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांची हाल करून औरंग्याने जी हत्या केली त्याच्याशी करणं म्हणजे हा बेशरमपणाचा कळस आहे। अनिल परबने तात्काळ माफी मागितली पाहिजे अशी आमची मागणी आहे। खरं तर विरोधक पण या सगळ्या संदर्भात तुमचे मंत्री आहेत जयकुमार गोरे, त्यांच्या एका प्रकरणावरतून आता सगळे विरोधक आंदोलन करतात आहेत। त्यांनी म्हणतात आहेत की सत्ताधारी मंत्री महिलांशी गैरवर्तणूक करतात आहेत। असं आहे, जयकुमार गोरेंनी या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि विरोधकांना जर का या संदर्भात काही बोलायचं असेल तर त्यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करायला पाहिजे, पण सभागृहात तर ते उपस्थित करत नाही आहेत आणि त्यामुळे काही ना काही कारणं काढायची आणि सभागृहातलं जे विकासाचं कामकाज चालू आहे त्याच्यात सहभागी व्हायचं नाही, एवढाच धंदा महाविकास आघाडीच्या लोकांना राहिलेला आहे। खरं तर भैयाजी जोशी जे संघाचे सहकार्यवाहक आहेत त्यांचं एक वक्तव्य कालपासून गाजतंय। त्यांनी त्या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण सुद्धा दिलंय, परंतु तुम्हाला काय वाटतं त्याच्यात राजकारण सत्ता विरोधक करतात? अहो 100% माननीय भैयाजींनी स्पष्टीकरण दिलंय। माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सभागृहात 11 वाजताच या संदर्भातली राज्य सरकारची भूमिका काय तेही सांगितलेलं आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्याला 100 वर्षे आज यावर्षी पूर्ण होत आहेत, अशी एक देशभक्तांची ही संघटना, त्याचे माजी सहकार्यवाह, ज्या व्यक्तीने आपलं सगळं आयुष्य या देशाला हिंदुत्वाकरता, राष्ट्रवादाकरता समर्पित केलं आहे, त्या व्यक्तीवरनं सुद्धा नावाचे राजकारण करायचं। आणि उद्धव ठाकरे तर हुतात्मा स्मारकावर गेले। अहो, हुतात्मा स्मारक निर्माण का झालं? पंडित नेहरूने आणि काँग्रेसने उभ्या देशाला भाषावर प्रांतरचना दिली, फक्त महाराष्ट्राला दिली नाही। तो केवळ नेहरूंचा महाराष्ट्र द्वेष, काँग्रेसचा महाराष्ट्र द्वेष, त्यांच्यामुळे 105 मराठी लोकांचे बळी गेले, ते हुतात्मा त्यांना व्हावं लागलं। त्या हुतात्मा स्मारकावर ज्याच्यामुळे काँग्रेसमुळे जे हुतात्मा स्मारक निर्माण झालं त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसतात आणि मराठी माणसाविषयी बोलतात। याच्यावरनंच उद्धव ठाकरे किती लाचार झालेले आहेत हे स्पष्ट होतं। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। खरं तर आमदार अतुल भातखळकर होते, त्यांचं म्हणणं आहे की भैयाजी जोशी यांचं वक्तव्य जे आहे ते कुठेतरी फिरवून दाखवण्यात आलं आणि त्याचं राजकारण जे आहे ते विरोधकांकडनं करण्यात आलं। 105 हुतात्मे जे आहेत ते काँग्रेसमुळे झालेले आहेत आणि काँग्रेस खरं तर महाराष्ट्राला प्रांतवादामध्ये त्यांनी बसवलं नाही, त्यामुळे ही संपूर्ण हुतात्मे जे आहेत 105 महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी ते काँग्रेसच्या एका कारणांमुळे झाले, असा थेट आरोपच काँग्रेसवरती भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी लावलेला। आपल्यासोबत बोलताना त्यांनी हा आरोप जो आहे तो लावलेला आहे। जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।